नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात एक मुद्दा गाजला, तो म्हणजे दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणाचा। विधिमंडळाच्या अधिवेशनात आणखी मुद्दा गाजला, तो म्हणजे दिशा सॅलियन मृत्यू प्रकरण। यावरून सत्ताधारी नेत्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली। त्यातच दिशा सॅलियन मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आणि त्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापलं। दुसरीकडे दिशा सॅलियनच्या वडिलांच्या वकिलांनीही काही मागण्या केल्यात। याचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। डोक्याला गंभीर इजा, शरीरावर गंभीर जखमा, नाकातोंडातून रक्तस्त्राव, पण बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार नाही। दिशा सॅलियन प्रकरणात नव्यानं समोर आलेला हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट। हा रिपोर्ट समोर आला आणि राजकारण पुन्हा तापलं। दिशा सॅलियनच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेमुळे दररोज वेगवेगळे खुलासे होताना पाहायला मिळत आहेत आणि यामध्ये आरोपांच्या केंद्रस्थानी आहेत ते आदित्य ठाकरे। सतीश सालियन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले। शिवाय हे प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही हात असल्याचा आरोप सालियन यांच्या वकिलांनी केला होता। पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दिशावर अत्याचार झाला नाही ही बाब समोर येताच सालियन यांचे वकील निलेश ओझांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हीच ऐका। गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला व तिच्या बॉडीवर एकही जखम नाही आहे की जी पडल्यावर होते। आम्हाला एक चांगला अधिकारी द्या, सीबीआय जेव्हा येईल तेव्हा येईल। 7 दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो, क्लिअर करून दाखवतो। दिशा सालियन पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा असल्याचा दावा ॲडव्होकेट ओझांनी केलाय आणि त्यासोबतच संपूर्ण मीडिया समोर या सीनचं रिक्रिएशन करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। सगळ्या मीडियांच्या समोर उद्या सीन रिकन्स्ट्रक्शन करा, उद्या किंवा ते डेट देतील 2 दिवसाची। जे बॉडी वरतून अशी पडते की त्यांनी जी स्टोरी बनवली अशी हवेत जाऊन 20-25 फुटावर दूर पडते, सगळ्या पूर्ण मीडिया समोर क्लिअर होऊन जाईल। दरम्यान याचिका दाखल केल्यानंतर दिशाचे वडील सतीश सालियन माध्यमांसमोर कधीच बोलले नव्हते। आज बोलण्यासाठी ते समोर आले, पण एकच वाक्य बोलून माध्यमांपासून दूर झाले। संरक्षण मिलना चाहिए हमको और हमारा वकील साहब को, और जो काम करते हैं हमारे सबको प्रोटेक्शन मिलना चाहिए। ठीक है, उनको नार्कोटिक्स करने का तो मैं तैयार हूँ, अभी कर दो, अभी तैयार हूँ, मगर मेरे साथ उनका भी होना चाहिए। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, डीलू मौर्या और जो आरोपी है उनका सब होना चाहिए। या सगळ्या घडामोडीनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांचाही धुरळा उडाला। शिवसेनेच्या संजय निरुपमांनी तर आदित्य ठाकरेंवर ड्रग्सचे आरोप करत कुणाल कामरा प्रकरणाला यात ओढलं। समीरने पुढे असं सांगितलेलं आहे की आदित्य ठाकरेला ड्रग्सची सवय आहे आणि ते हायड्रोपॉनिक वीड नामक ड्रग्सचे सेवन करतात आणि ते रेग्युलर या ग्रुपला ड्रग्स सप्लाय करतो। पण या विषयावर उद्धव ठाकरेंना विचारलं तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया दिली तुम्हीच ऐका। दिशा सालियनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, त्यामध्ये म्हटलं की नाही, त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये। लैंगिक अत्याचार झाला नाही म्हटलेला आहे। नाही ऐका, विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही आणि ज्याच्या माझ्याकडे काही माहिती नाही त्या विषयात मी बोलत नाही। काल आदित्य ठाकरे आणि आज उद्धव ठाकरे दोघाही ठाकरे पितापुत्रांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देणं टाळलंय। यावर शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी टोला लगावलाय। उद्धव साहेबांचा दिशा सॅलियन प्रकारशी काही संबंध नाहीच आहे। ज्यांचा संबंध त्यांच्याबद्दल बोलतायत ते, त्याच्यामध्ये आदित्य असेल, इतर टीम असेल, त्यांच्याबद्दल उद्धव साहेब सज्जनग्रस्त आहेत, त्यांचा संबंध नाहीच आहे याच्याशी। त्यांना कोणतरी सांगितलं असेल त्यांचा संबंध नाही आहे। बाकी जे आहे ना त्यांचा संबंध त्यांच्याशी आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे। 8 जून 2020 रोजी दिशा सालियनचा मृत्यू झाला। त्यानंतर दिशाची फाईल राजकीय पटलावर पुन्हा ओपन झाली आहे। टार्गेटवर आहेत आदित्य ठाकरे। त्यामुळे 5 वर्षानंतर तरी दिशाला न्याय मिळणार की केवळ राजकीय कुरघोडीच्या दिशेनंच या प्रकरणाची वाटचाल होणार हा प्रश्नच आहे। अक्षय भाटकरसह अमय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।